আমি শুভেন্দু অধিকারী ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आपल्यासोबत आज नेहमीप्रमाणे डॉक्टर उदयजी निरगुडकर आहेत चर्चेसाठी आणि आपण बोलणार आहोत ते जे निवडणुकांनंतर मुख्यमंत्री विराजमान झालेले आहेत त्यांच्या समोरच्या आव्हानांबद्दल. कारण विजयाचा गुलाल तर उधळलेला आहे. निवडणुका यावेळच्या अतिशय रंगतदार झाल्या आणि प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये काय होतं, तामिळनाडूमध्ये काय होतं, याकडे फार मोठ्या प्रमाणावर लक्ष होतं. कारण आसामचा विजय हा तसा विजय सोपा असेल भारतीय जनता पार्टीसाठी अशा एक अपेक्षा व्यक्त होत होत्या आणि त्यानुसारच तो निकाल लागलेला आहे. यामध्ये खरं म्हणजे आपण पुदुचेरीचा सुद्धा जर विचार केला तर ज्या 2 मुख्यमंत्र्यांनी आपल्या खुर्च्या राखल्या आहेत त्यामध्ये आसामचे हिमंता बिस्वा शर्मा आहेत आणि पुदुचेरीचे पण रंगास्वामी आहेत. त्यांनी सुद्धा आपली खुर्ची राखलेली. मात्र 3 राज्यांमध्ये सत्ता बदल झालेला आहे आणि सगळ्यात जास्त चर्चा झाली ती पश्चिम बंगालची. कारण पश्चिम बंगालची यावेळची निवडणूक जी आहे ती सर्वार्थाने अतिशय महत्वाची अशी निवडणूक होती. एकतर तृणमूल काँग्रेसच्या गेल्या 15 वर्षाच्या राजवटीला कंटाळलेली जनता, तृणमूल काँग्रेस यावेळी त्यांच्यासाठी करो या मरोची लढाई होती आणि भारतीय जनता पार्टीने गेल्या 2 निवडणुकांमध्ये जो आपला आलेख चढता ठेवलेला होता त्यामुळे त्यांना कुठेतरी यावेळी हा विजय मिळेल निश्चित असं वाटत होतं. त्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेला आहे आणि मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी हे विराजमान झालेले आहेत. आपण एकेका राज्यांवर जाणार आहोत. सर, पहिल्यांदा पश्चिम बंगाल बद्दल आपण यासाठी बोलतो आहोत की सगळ्यांचं लक्ष त्याकडे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अनेक प्रश्नांच्या दृष्टीने ते एक महत्वाचं राज्य आहे. हो, खरं आहे. आणि एकेकाळी ममता दीदींचे अधिकारी, आता भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे नेते असले शुभेंदू अधिकारी, त्यांचं वय तसं तरुण आहे, 55व्या वर्षी त्यांना अखेर मुख्यमंत्र्याची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. 9वे मुख्यमंत्री आहेत, पण भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे हे पहिलेच मुख्यमंत्री आपण तसं म्हणावं लागेल. आतापर्यंत त्यांना अनुभव म्हटलात तर लीडर ऑफ ऑपोजिशन होते आणि ममता दीदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जमेची सर्वात मोठी बाजू कुठली असेल तर ममता दीदींच्याच मतदारसंघात जाऊन त्यांनी ममता दीदींचा पराभव केला आहे. हॅव्हिंग सेड दिस, आता त्यांच्या समोरची आव्हानं नेमकी काय काय आहेत हा जो तुमचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण येऊया. त्यांनी आतापर्यंत काय व्हॉट ही ब्रिंग्स ऑन द टेबल ते मी तुमच्या समोर मांडलं. एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कम्फर्टेबल मेजॉरिटी आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे कोएलिशन धर्मा किंवा आपल्याकडे फार कमी मेजॉरिटी आहे त्यामुळे जपून पावर टाकावीत असं काही त्यांना नाही आहे. तर त्यांना फुल फ्री हँड आहे. दिल्लीचा पूर्ण सपोर्ट आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा पण सपोर्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे. पॉलिटिकली म्हणाल तर त्यांना काहीशी डोकेदुखी दिलीप घोष यांच्याकडनं येऊ शकते की जे स्वतः एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, पण तरी देखील आता नजीकच्या काळामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राजकीय दृष्ट्या तरी त्यांच्या सहकाऱ्यांकडनं किंवा वरिष्ठांकडनं नाही. त्यामुळे एकदा डिसायझिव्ह मॅन्डेट आपण कम्फर्टेबल मेजॉरिटी म्हणू ती त्यांच्याकडे पॉलिटिकली आलेली आहे. आता पश्चिम बंगाल समोरची सर्वात मोठी आव्हानं काय असतील तर मला जे आत्ता दिसतंय ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणाला खीळ बसलेली आहे. गेल्या कित्येक वर्षात नवीन मोठा उद्योग आलेला नाही आहे. मॅन्युफॅक्चरिंग पूर्णपणे डबघाईला आलेलं आहे. त्याचबरोबर सर्व्हिस सेक्टर खूपपणे मोठ्या प्रमाणात डबघाईला आलेलं आहे. रोजगार नाही म्हणून जवळपास 50 लाख बंगाली तरुण गेल्या 10 वर्षामध्ये पश्चिम बंगाल सोडून इतर राज्यांमध्ये नोकरीसाठी गेलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरवर जो पैसा टाकायला पाहिजे होता तो आत्ता अगदी अलीकडच्या काळात टाकला गेला, परंतु त्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधून जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे होतं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसे टाकले, समजा एका ठिकाणी आपण रेल्वे बांधली, रस्ते बांधले, पण त्याने इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय जनरेट झाली,
तर ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काही जनरेट झालेली दिसत तिकडे नाही. त्याच्यानंतर जे कर्ज सरकारने घेतलेली आहेत ती कर्ज प्रोडक्टिव्हली आपल्याला उपयोगात आणावी लागतात. त्या कर्जातून काहीतरी उत्पादन निर्माण होईल, सर्व्हिस निर्माण होईल, रोजगार निर्माण होईल, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जनरेट होईल, अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु त्याचा जो रिटर्न आहे तो आतापर्यंत आपल्याला आलेला नाही आहे. त्यांच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या पश्चिम बंगालच्या 28% एवढी प्रचंड मोठी रक्कम त्यांच्या रेव्हेन्यूच्या आपण म्हणू ही त्यांचं कर्ज आहे. आणि ते कर्ज आहे, मग ते कर्ज तुम्हाला सर्व्ह करावं लागतं, त्या कर्जाचे हप्ते भरावे लागतात. आणि त्याच्यामुळे जवळपास डेव्हलपमेंटचे सगळे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स त्यांचे मंदगतीनं चाललेले आहेत. आता त्यांच्या रेव्हेन्यूचं कॉम्पोजिशन काय आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे एकेकाळी त्याचा कणा होतं, ज्यूटच्या मिल्स होत्या, टायर, खूप बरेच उद्योग होते त्या ठिकाणी, ते सगळे आता डबघाईला आल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग इज कॉन्ट्रीब्युटिंग लेस दॅन 20% ऑफ द रेव्हेन्यू. आणि हे कुठल्याही राज्यासाठी खूप घातक आहे. त्याचबरोबर एक प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हेस्टमेंटसाठी एक इकोसिस्टीम असावी लागते. एक इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली सरकार असावं लागतं, ट्रेड युनियन्स इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली असाव्या लागतात, वन विंडो अप्रोच असावा लागतो, बँकांची तिकडे तुम्हाला पैसे देण्याकरता उत्सुकता असावी लागते. इतर सगळ्या स्पर्धात्मक राज्यांपेक्षा तुम्ही जास्त ग्रीन किंवा जास्त इफेक्टिव्ह असण्याची गरज असते. ह्या सगळ्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर तिकडे नन्नाचा पाडा आहे. त्यामुळे आतापर्यंत तिकडे मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये एकूण काय कम्युनिस्टांच्या राजवटीत सुद्धा इंडस्ट्रीला काही फारसं वेलकम केलं गेलं नव्हतं. किंबहुना ममता दीदी निवडून आल्या, त्याच ममता दीदी निवडून आल्याचं कारण 2011 सालचं काय होतं, तर सिंगूरमधून टाटांचा प्लॅन तरी बाहेर काढला. आता जर अशा प्रकारे तुमची सगळी बॅकग्राऊंड असेल आणि तुमची जडणघडण असेल तर मला असं वाटतं देर आर हिस्टॉरिकल चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ यू. आणि जर आव्हानांचा मला या ठिकाणी दांडोळा घ्यायचा असेल तर इंडस्ट्रियल डिक्लाइन, इन्व्हेस्टमेंट अजिबात तिकडे नाही आहे. इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स पण नाही आता या क्षणाला. म्हणजे ठीक आहे, आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट नव्हत्या पण आता बदललंय, चला जाऊन आपण उद्योगात गुंतवणूक करूया, अशा प्रकारचं एका रात्री जादूची कांडी फिरावी तसं काही तिकडे दिसणार नाहीये. तिकडे कर्ज द्यायला लोक फार उत्सुक नाही आहेत, बँका सुद्धा त्या उद्योगधंद्यांना. मी तुम्हाला सांगतो आत्ता त्यांची परिस्थिती अशी आहे की दरडोई उत्पन्न जर काढलं तर ते 1,71,000 आहे. म्हणजे नॅशनल ॲव्हरेजच्या सुद्धा 20% खाली आहे, जे एकेकाळी नॅशनल ॲव्हरेजच्या 25% जास्त होतं ते आहे. आणि संपूर्ण भारतातल्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा जो शेअर आहे त्यांचा, लक्षात ठेवा कलकत्ता हे वॉज वन्स अपॉन अ टाइम इन टॉप 3 इंडस्ट्रियलाइज्ड स्टेट ऑफ द नेशन. भारतामधलं सर्वात टॉप 3 मध्ये होतं. आज तिकडे काय अवस्था निर्माण झाली आहे, तर दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की संपूर्ण भारतामध्ये जर $100 इन्व्हेस्टमेंट आली एका वर्षामध्ये तर $1 कमी इन्व्हेस्टमेंट पश्चिम बंगालमध्ये जाते. म्हणजे तुम्ही विचार करा पश्चिम बंगालची, म्हणजे एक्झॅक्ट आकडा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो 70 सेंटचा आहे. म्हणजे $100 आले तर 70 पैसे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये आज गुंतवणूक जात नाही. आणि त्यांच्यावरचं कर्ज किती असेल तर ते 7,71,000 कोटीचं कर्ज आहे. आता कोणी मला इथे आर्ग्यू करेल की महाराष्ट्राचं कर्ज यापेक्षा जास्त आहे. अरे पण महाराष्ट्राचं ते कर्ज फेडायची क्षमता पण जास्त आहे, आमचा रेव्हेन्यू पण जास्त आहे, आमच्या रेव्हेन्यूचं कॉम्पोजिशन अतिशय इव्हन आहे. हे सगळं चित्र बदलणं पश्चिम बंगालसाठी तुम्हाला सांगतो फार मोठं आव्हान. आणि त्यात शेवटची काडी काय असेल तर वेलफेअरिझम. हे फ्री ते फ्री. इलेक्शनच्या काळात हे बोलणं फार सोपं असतं तुम्हाला मी सांगतो. आज ममता दीदींनी ती जी काय लक्ष्मी भांडार योजना त्याचा मी अभ्यास केला बारकाईनी, मी चार्ट पडलो. 7,71,000 कोटीचं कर्ज ज्या राज्यावर आहे आणि ज्यांचे रेव्हेन्यू कमी होत चालले आहेत, मॅन्युफॅक्चरिंग तिकडे कमी आहे, इन्व्हेस्टमेंट येत नाही आहेत, 0.7% फक्त तुमच्याकडे आता FDIचा शेअर येतोय. आत्ता जर सगळे प्रॉमिसेस जे काही इलेक्शनच्या वेळेला हिरोगिरी करत सगळ्यांनी बोललेले आहेत ना, ते जर आपण खरंच करायला गेलो तर 72,000 कोटीची गरज आहे वर्षाला. आता मला सांगा हे 72,000 कोटी येणार कुठून? ही अशी मला वाटतं कसं आहे माहिती आहे का, निवडणुकीचं हे सगळं आता झालं, दंगल ती संपली, आता खरं तुम्हाला नंबर्सला सामोरे जायचं आहे. मग तुम्हाला लक्षात येतं की
आपला जो रेव्हेन्यू आहे त्याच्या 70% आहे, 75% रक्कम ही आपली कशावर खर्च होतीये, तर ही आपली पगार, पेन्शन्स, वेलफेअर स्कीम्स याच्यावर झालेला आहे. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचे प्रश्न त्यांना हँडल करावे लागतील आणि ते रोजगाराचे आहेत, इकॉनॉमिक्सचे आहेत, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे आहेत, कायदा आणि सुव्यवस्था. पश्चिम बंगालसाठी सर्वात मोठा कायदा आणि सुव्यवस्था आहे, बॉर्डर सिक्युरिटी आहे, इन्फिल्ट्रेशनचे प्रश्न आहेत, मार्केट लिंकेजेस. आज ॲग्रिकल्चर आहे पश्चिम बंगालमध्ये, पण त्याचं मार्केट लिंकेज कुठे आहे? तर ते मार्केट लिंकेज, दुसरी सप्लाय चेन तिकडे आहे का? तर त्या सप्लाय चेनच्या नावाने पण प्रश्नचिन्ह आहे. हे सगळीच आव्हानं आहेत. आता यात तुम्ही प्रायोरिटाईज काय करणार? एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर हात घालायला गेलात तर मग तिकडे सर्व्हिस सेक्टरचं काय, मग सर्व्हिस सेक्टर हात गेलात तर मॅन्युफॅक्चरिंगचं काय, मॅन्युफॅक्चरिंग गेला तर ॲग्रिकल्चरच्या ह्याचं. मग तुम्ही पश्चिम बंगाली अस्मितेवर बोलायला लागलात तर मग शिक्षणाचं काय, शिक्षण झालं तर मग आरोग्याचं काय, मग तसं झालं तर मग तिकडे इन्फिल्ट्रेशनचं काय. मग आता तुम्ही याच्यात तुमच्याकडे जे काही लिमिटेड किटी आहे, लिमिटेड पैसे आहेत, केंद्राकडनं जे तुम्हाला मिळणार आहेत ते तुम्ही किती चातुर्यानी आणि लवकरात लवकर परतावा मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल अशा बरोबर पिन पॉइंट करून तुम्हाला त्या गुंतवणुका कराव्या लागतील. एक आणि दॅट इज अ असंही बिग चॅलेंज नाव. ऍब्सोल्युटली. ही बिग पण चॅलेंज आहे. मुळात मुळात असं आहे की पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन असं जेव्हा जनतेच्या मनामध्ये होतं, तेव्हा त्यांना एकीकडे हिंसाचार वगैरे ह्या बाबी तर आहेतच आहेत, पण ज्यांच्याशी मी स्वतः सुद्धा जेव्हा बोलले तेव्हा नोकरी, शिक्षण, तुम्ही जे मुद्दे मांडलेत ना, तो त्यांचा कन्सर्न होता. म्हणजे सुरक्षा हा एक भाग आणि त्याचबरोबर नोकरीचे संधी, औद्योगिकरण, येस, प्रचंड मोठे प्रश्न आहेत आणि एक्झॅक्टली. ही आव्हानं म्हणजे पैशाचं सोंग आणता येत नाही. निवडणुकीमध्ये आश्वासनं देणं ही सोपी बाब आहे. जसं आपण म्हणतोय की गुलाल विजयाचा उधळला, अगदी नेत्रदीपक विजय मिळाला, याबद्दल काहीही शंका नाही. पण तो हनीमुनिंग पिरियड आता संपलेला आहे आणि जनतेचं लक्ष सरकार दररोज काय करतं याकडे असणार आहे आणि ते सगळं रुळावर आणण्यासाठी सुवेंदू अधिकारी यांच्यासमोर आव्हानं आहेत. पण एक मुद्दा ह्याच्यातला असा आहे की केंद्र सरकारच्या वतीने या राज्याकडे, कारण हे राज्य नव्याने त्यांच्याकडे पहिल्यांदाच आलेलं असल्यामुळे जास्त लक्ष दिलं जाईल का? कारण त्या बाबतीमध्ये जे केंद्रातले दोन केंद्र मंत्री सरकार आहेत. तिकडे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे इन्व्हेस्टमेंट वाढवू शकतात, परंतु त्याला एक मर्यादा आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत प्रायव्हेट सेक्टरचे जॉब्स तिकडे येत नाहीत आणि त्याकरता इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स लेवल आणि इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स म्हणजे एफडीआयचे कॉन्फिडन्स जोपर्यंत तुमच्या राज्याला येत नाही किंवा प्रायव्हेट बँकांचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे येत नाही, पब्लिक सेक्टर बँकांचा कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत तिथे तुम्ही इंटरनल रेट ऑफ रिटर्न दाखवायला लागतो तुम्हाला ऑन पीस ऑफ पेपर की हे एवढं येऊ शकतंय. हे सगळं खूप करणं कठीण आहे आणि सक्सेस स्टोरी असेल तर दुसरी सक्सेस स्टोरी येते. आता देर इज नो प्रिसिडन्स, देर इज नो सक्सेस स्टोरी टू शो. हे सगळं तयार करताना आव्हानं 10 आहेत. मग त्यातली प्रायोरिटी काय करणार? कुठलं 1 नंबरला घेणार, कुठलं 2 नंबरला घेणार, कुठलं सायमल्टेनियस घेणार? इट्स अ रिअल बिग चॅलेंज आणि हे निर्णय हे फक्त राजकीय नाहीत, तर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवर आणि इकॉनॉमिक्सच्या पातळीवर सोडवावे लागणार आहेत. प्रशासनिक पातळीवर सुद्धा अर्थातच बरेचसे निर्णय त्यांना घ्यावे लागतील. कारण अधिकारी आतापर्यंतचे जे होते, ज्याला आपण ब्युरोक्रेसी म्हणतो, ती सगळी कुठे ना कुठेतरी ममता दीदी यांच्या सोबतची त्यांना लॉयल असलेली होती. ती एक मोडून, कारण ब्युरोक्रेसीचा प्रचंड मोठा सहभाग असतो हे सगळं राज्य सकट चालवताना. त्यांचा माइंडसेट बदलणं हा पण एक फार महत्वाचा भाग असणार आहे. करेक्ट. ओके, येस, ॲब्सोल्युटली. सर, तमिळनाडूकडे जर आपण जायचं ठरवलं तर तमिळनाडू मध्ये विजय यांना जरी विजय मिळालेला असला, सुदैवाने म्हणा की डीएमकेनी एक असं स्पष्ट केलेलं आहे की 6 महिने आम्ही त्यांना कुठल्याही अडचणीचं वाटेल असं काही करणार नाही असं सांगितलंय. त्यामुळे ते विरोधी पक्ष म्हणून 6 महिने शांत बसतील अशी अपेक्षा धरून विजय यांच्या नाही, पण ते समोरचे स्वतः ज्या चुका विजय करतायत त्याच्याविषयी काय, म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी मुद्दा तोच त्यांच्या आहे. ज्योतिषाची ज्योतिष नेमणूक त्यांनी आणलेली होती आणि नियुक्ती ती त्यांना केली, एका रात्रीत बदलावी लागली. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की तमिळनाडूमध्ये एक द्रविडियन राजकारणाचा अंत झाला. 6 दशकांचं जे एक अण्णा द्रविड किंवा द्रमुक हे जे होतं ते पूर्णपणे काय ज्याला आपण म्हणू की ते संपलं आणि ऍक्टर विजय हे आले. आता व्हॉट ही ब्रिंग्स ऑन द टेबल, तर
पहिली गोष्ट म्हणजे वय त्यांच्याकडे 51 वर्षाचे आहेत फक्त. दुसरी गोष्ट क्लीन इमेज आहे, आत्ता तरी त्यांच्यावर कुठला डाग नाही आहे. परंतु पॉलिटिकल एक्सपिरियन्स नाही, हा दुसरा भाग आहे त्याचा, फ्लिप साइड ऑफ द आहे. पार्टी नवीन आहे, फॅन क्लब आहे, इट इज नॉट अ पॉलिटिकल स्ट्रक्चर. फॅन क्लब आणि पॉलिटिकल स्ट्रक्चर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बाजूनी काही असलेल्या एन्व्हायरमेंटमधल्या गोष्टी काय आहेत, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तमिळनाडू हा महाराष्ट्राला जसा उत्तम मॅन्युफॅक्चरिंगचा बेस आहे किंवा काही प्रमाणात ट्रॅडिशनल उद्योगांचा गुजरातला आहे किंवा कर्नाटकाला थोडाफार आहे, त्यापेक्षाही चांगला एक बेस जर कोणाला असेल तर तो तमिळनाडूला आहे. इट्स अ वंडरफुल मॅन्युफॅक्चरिंग बेस. दुसरी गोष्ट, त्या मॅन्युफॅक्चरिंग बेसला सपोर्ट करणारी एक लघु सूक्ष्म किंवा मध्यम उद्योगांची एक रचना लागते, ती सुद्धा तिकडे अत्यंत उत्तम रित्या आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सगळंच आलबेल आहे का? मी कशाला म्हणायला पाहिजे? विजय यांचं पहिलं भाषण आठवा, काय म्हणले पहिल्या भाषणात? ते पहिल्या भाषणात म्हणले तिजोरी खाली आहे. आता तुम्ही मला सांगा, पहिल्या भाषणात जर कोणी मुख्यमंत्री असं म्हणले की तिजोरी खाली आहे, तर कोणी गुंतवणूक करायला तुमच्याकडे येईल का? ते बोलले ते असत्य नाही आहे, पण बरोबर. हे सत्य पहिल्याच भाषणात बोलून तुम्ही इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स किती वाढवला याचा स्वतःच विचार करायची गरज आहे. एक चांगली गोष्ट आहे की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जो रिटर्न यायला पाहिजे, भांडवली गुंतवणुकीनंतर त्याचा परतावा जो यायला पाहिजे, त्या बाबतीत तमिळनाडूचा ट्रॅक रेकॉर्ड आत्तापर्यंतचा चांगला आहे. त्यामुळे जे त्यांनी कर्ज काढलेली आहेत ती कर्ज वायफळ नाही आहेत, वाया गेलेली नाहीत, तर त्या कर्जातून काहीतरी उत्पादन क्षेत्र, उत्पन्न, पैसे, काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, वेल्थ क्रिएशन, हे सगळं होत आहे. कर्जाची सिच्युएशन म्हणाल तर पश्चिम बंगालपेक्षा किंवा इतर राज्यांपेक्षा कर्ज आणि त्याच्या परताव्याची त्यांची जी बाजू आहे ती काहीशी जमेची आहे. त्यामुळे 1 रुपया जर टाकला तर त्याचा रिटर्न किती मिळेल, तर वेस्ट बेंगॉलमध्ये त्याचा जो रिटर्न आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं चांगला रिटर्न तुम्हाला आता तमिळनाडूमध्ये मिळणार आहे. परंतु पुन्हा तेच आहे, फ्रीबीज निवडणूक जिंकून येण्याकरता म्हणून जी काही आव्हानं, जी काही आश्वासनं दिलेली आहेत, 1-2च तुम्हाला सांगतो. म्हणजे उद्देश चांगला आहे विजय यांचा की शाळांजवळची आणि देवळांजवळची, देवळं म्हणजे प्रार्थना स्थळं आपण म्हणूया, कारण जोसेफ हे ख्रिश्चन धर्मी आहेत, त्यामुळे मी त्याच्यात देवळही इन्क्लुडेड असं समजतो, कारण त्यांनी प्रार्थना स्थळ हा शब्द वापरलेला आहे. त्याच्याजवळ जेवढी म्हणून दारूची दुकानं आहेत ती सगळी बंद करणार. त्याची संख्या कित्येक हजारात आहे. आता या आश्वासनामुळे त्यांना महिलांनी मतं दिलेली आहेत. चांगली गोष्ट आहे, दारूची दुकानं बंद व्हायला पाहिजे, दारूबंदी यायला पाहिजे. अहो, पण त्याच्यानंतर तुमचा एक्साईजचा जो रेव्हेन्यू बुडणार आहे, राजस्व आहे. त्या एक्साईजचा रेव्हेन्यू बुडवून तुम्ही राज्य पेलवू शकणार आहात का? इकडे तुम्ही एवढी भरमसाठ आश्वासन दिली आहेत, 8 ग्रॅम सोनं, मुलगी जन्माला आली तर, मुलगा जन्माला आला तर 2 ग्रॅम सोनं, 6 लाख रुपये त्याला हायर एज्युकेशनसाठी फ्री, अमुक फ्री, तमुक फ्री, रेशन फ्री, हे फ्री. आता हे जर सगळं द्यायचं असेल तर कसं होणार आहे? मग हा सगळा भार कशावर येणार आहे माहिती आहे का? हा सगळा भार मॅन्युफॅक्चरिंग सेटअप जो त्यांचा त्या राज्याचा आहे, विच इज अबाउट 25% ऑफ द रेव्हेन्यू, विच इज एक्स्ट्रीमली गुड. एक उत्तम सप्लाय चेन मॅनेजमेंट तिकडे आहे. या सगळ्यामुळे सातत्यानं तिथली मागणी वाढत असते आणि मागणी वाढल्यानंतर त्याचा पुरवठा वाढतो आणि त्याचं कन्झम्पशन वाढत असतं. त्याच्यामुळे हाऊसिंगची मागणी वाढते, त्याच्यामुळे रस्त्यांची मागणी वाढते आणि हे सगळे आर्थिक विकासाचं चक्र तिकडे चालू राहतं. 60,000 कोटीच्या सबसिडीज आहेत हो. आता मी त्याच्या विरोधात बोलत नाही आहे, लक्षात घ्या, त्याची गरज असेल आणि मी तर काही वेळेला असं म्हणतो की त्या सबसिडीची गरजही आहे, पण मग त्या सबसिडी ॲब्सॉर्ब करायची ताकद तुमच्या अर्थव्यवस्थेत आहे का? तर ती महाराष्ट्राच्या लाडलीची आहे, म्हणून महाराष्ट्रात ती लाडली बहीण त्यातनं काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जनरेट करून किंवा घर खर्चाला त्यातला काही 3,000 1,500 जे काही देतात त्याच्या, इथे तसं होणार नाही आहे. इथे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करायला सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे? तसं काही सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विजय यांना पॉलिटिकल चॅलेंज असा आहे की ज्याचा उल्लेख तुम्ही पहिल्यांदा केलात, तो म्हणजे 6 महिने द्रमुक म्हणलं की आम्ही काही गडबड करणार नाही. म्हणजे कृपा करणार आहेत त्यांच्यावर. म्हणजे याचा अर्थ, प्रतिभाताई, याचा अर्थ असा आहे की 6 महिन्यानंतर बघा तुम्हाला आम्ही दाखवतो द्रमुक काय आहे ते. 6 महिन्यानंतर 6 मिनिटांनी लागणार आहे सरकार कोसळायला, कारण त्यातले 4 समर्थक पक्ष जे आहेत ना
ते इतकी वर्ष द्रमुकच्या बरोबर होते आणि आज काँग्रेस त्यांच्या बरोबर आहे. पण काँग्रेसनी कोणाला सत्तेवर सुखाने बसू दिलंय असं केंद्रात आणि राज्यात मला एक तरी उदाहरण दाखवा. आता कशावर मग तुम्ही राज्य चालवणार? पॉलिटिकली इन्स्टॅबिलिटी एवढी तुमच्या डोक्यावर आहे, तुम्ही एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भरमसाठ आश्वासनं देऊन ठेवलेली आहेत, पण तुमच्याकडे एक चांगला मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे, तुमच्याकडे एक चांगला हेल्थकेअर बेस आहे, तुमच्याकडे एक चांगलं सप्लाय सर्व्हिस मॅनेजमेंटचं नेटवर्क आहे. मला असं वाटतं की याचाच फायदा करत त्यांना आर्थिक आव्हानं पेलावी लागतील. पण त्याला बाधा कशाची असेल तर विजय यांनी जी काही स्वप्न दाखवले निवडून येण्याकरता, म्हणजे आजकाल हे कल्चरच झालंय भारतामध्ये, निवडून येण्याकरता भरमसाठ आश्वासनं द्यायची, ती जर पुरी करायची झाली तर टोटल आकडा मी आता काढलाय तो 1,00,000 कोटीच्या वरचा आहे. 1,00,000 कोटी रुपयाचे त्यांना ऍडिशनल एक्सपेंडिचर करावं लागेल. हे जे सगळे 8 ग्रॅम आणि 2 ग्रॅम आणि हे जे दौलतजादे केलेले आहेत ना, हे कसे फेडणार आहेत मला कळत नाही आहे. त्यामुळे ते त्यांच्या समोरचं आत्ता सर्वात मोठं आव्हान आहे. आणि त्यात पुन्हा तुम्ही सांगून बसलायत मेरी तिजोरी खाली है, मेरे जेब में 5 फुटी कौड़ियां नहीं है, तो तू धंदा कैसे करेगा फिर? हा एक फार मोठं आव्हान आहे. चित्रपटामध्ये असं बोलणं सोपं असतं, आज मेरे जेब में 5 फुटी कौड़ियां नहीं है लेकिन मैं 5 करोड़ का सौदा करने आया हूं. रिअल आयुष्यात कोणी उभं करत नाही हो. खरंय. आणि आणखी एक जो एक मुद्दा आपण बोलता बोलता घेतलेलाच ओघाने की राजकीय अस्थिरता ही भविष्यात तामिळनाडूमध्ये कधीही असू शकते. कारण कधी कधी असू हे शकतं. सरकार हे टेक ओव्हर म्हणजे वेगवेगळ्या पक्षांच्या कुठल्या तरी एकाच पक्षाच्या आधारावर सत्तेवर येईल अशीही शक्यता तिथे नव्हती, म्हणजे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्याशिवाय. आणि त्यामुळे जास्त त्यांना आव्हानं आहेत. ऍब्सोल्युटली. सर, आसामकडे जर जायचं ठरवलं तर आसाममध्ये आपण बघितलं तर राजकीय स्थैर्य आहे. अर्थातच हिमंता बिस्व शर्मा यांच्याबद्दल जनतेचा विश्वास आणि अलोट प्रेम जे आहे ते आपल्याला आपण पाहिलेलं आहे, त्यांच्या सभांमध्ये पाहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने ते तिथे बोलतात ते करून दाखवतात. पण त्यांच्या समोरची जी आव्हानं काही आहेत ती आणखी काही बंगाल शेजारी असल्यामुळे घुसखोरीचं आव्हान मोठं आहे. अनेक आव्हानं त्यांच्या समोर सुद्धा आहेत. मला असं वाटतं त्यांचं सर्वात मोठं आव्हान काय माहिती, त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था आसामची ही केंद्र सरकारकडनं येणारा ट्रेझरी मधला त्यांचा जो वाटा आहे वाटा त्या वाट्यावर त्यांचा अवलंबित्व हे इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त आहे. दुसरी गोष्ट, दरडोई उत्पन्न 1,86,000 आहे दर वर्षाला, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये बॉटम 10 मध्ये आहे हे राज्य. तिसरी गोष्ट म्हणजे हे बॉर्डर स्टेट आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा घुसखोरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तो सेन्सिटिव्ह आहे. तिसरी गोष्ट, हेमंत शर्मा बिस्वा यांची जी इमेज आहे ती इमेज पॉलिटिकल डॉमिनेशनची आहे. आत्ता तुम्हाला गरज आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ज्याला आपण काय म्हणू उद्योगधंदे आणू शकतील, रोजगार निर्माण करू शकेल, आसामला एक वेगळी ओळख देऊ शकेल, कॅपिटल एक्सपेंडिचर अतिशय योग्यरित्या करू शकेल, अशा प्रकारच्या सगळ्या रचनेची गरज आहे. पण त्यांना एक चांगली बाजू अशी आहे की त्याला दिल्लीचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे दिल्लीतून मिळणारा परतावा त्यांना वाढत जाणार आहे. 72% त्यांचे डिपेंडन्सी ही सेंट्रल ट्रान्सफरवर आहे. आता अशा प्रकारे फार काळ तुम्ही नाही चालवू शकणार. तर त्यांच्या समोरची आव्हानं सुद्धा ही खूप मोठी आहेत. जॉब क्रिएशनची आव्हानं आहेत, इंडस्ट्री अट्रॅक्ट करायची आहेत, एसएमईचं जाळं त्यांच्याकडे नाही आहे, त्याबद्दल आहे. आणि त्याच्याकरता गरज आहे ती अखंडित वीज पुरवठा, जागेची उपलब्धता, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन, प्रशिक्षित मनुष्यबळ, इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स, वन विंडो अप्रोच, ही जे सगळं महाराष्ट्रात देवेंद्रजींनी आपल्याला केलेलं दिसतं ते तिकडे आतापर्यंत झालेलं नाही आहे. सो दॅट्स अ बिग चॅलेंज फॉर आसाम. मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायचं, एक फार मोठं सर्वसमावेशक विकास करायचं एक फार मोठं आव्हान आहे. कारण त्याची थोडी इमेज जी आहे ती काहीशी एका वेगळ्या प्रकारच्या आक्रमक हिंदुत्वाकडे झुकलेली आहे. त्यामुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथचं एक मोठं आव्हान आहे. अगदी बरोबर. एक मला आठवतं की
जेव्हा सुषमा स्वराज या माहिती प्रसारण मंत्री होत्या वाजपेयी सरकारच्या काळामध्ये, तेव्हापासून असं म्हणायला हवं की प्राधान्याने पूर्वांचलातल्या सगळ्या राज्यांकडे लक्ष द्यायला केंद्र सरकारने सुरुवात केली. किमान त्यावेळी अरुण शौरींना स्पेशल मिनिस्टर फॉर नॉर्थ ईस्ट असा एक दर्जा दिलेला होता आणि तिथे टेलिकॉम पासून एक एक सुविधा, ज्याला पायाभूत सुविधा, ज्या आपण बाकीची राज्य अगदी टेकन फॉर ग्रँटेड म्हणतो, त्या तिथेपर्यंत पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न तेव्हा सुरू झाले. 5 किलोमीटर फक्त रेल्वे ट्रॅक त्या काळामध्ये तिथे होता, असा हा भाग. पण गेल्या काही वर्षामध्ये काही सकारात्मक बदल अर्थातच झालेले आहेत. पण तुम्ही म्हणता सर तसं ते संधीमध्ये ट्रान्सलेट करणं, कारण जसं विजय यांनी सांगितलं मेरी तिजोरी खाली आहे, तसं एका कार्यक्रमामध्ये बोलताना हेमंता बिस्व शर्मा यांनी सुद्धा सांगितलं होतं, जेव्हा त्यांना विचारलं गेलं की शिंदेंना तिकडे का आणलं, तर तुम्ही पैशाची व्यवस्था केली होती का वगैरे, तर तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की हमारा बजट ही नहीं है इतना कि कोई अगर 10 करोड़ मांग रहा है हमारे पास में, हमारा बजट उतना नहीं है, आप हमारे साथ ये उम्मीद मत रखिए. म्हणजे त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावानुसार त्यांनी ते सांगितलं, हे बरोबर आहे. पण माझं राज्य आर्थिकदृष्ट्या त्याची आत्ताची कुवत काय आहे, क्षमता काय आहे, आणि त्यांनी त्यावेळी एक सांगितलेला मुद्दा मला जो आहे तो जास्त भावला. ते म्हणाले 10 साल बाद आप हमसे ये उम्मीद कर सकते हैं, उस दिशा में हम जरूर जाएंगे. बरोबर आहे. आता त्यांची ती परिस्थिती नाही आहे. म्हणजे वास्तवाचं भान आहे आणि पुढे जायचं जी त्यांची तयारी आहे ती आपल्याला यातून दिसून असते. केरळाकडे सर आपण जाऊया, कारण केरळ हे राज्य सुद्धा जे सत्ता बदल मुख्यमंत्र्यांचे झाले त्यामध्ये केरळ हे एक महत्वाचं राज्य आहे. UDF LDF असा त्यांचं सातत्याने सत्ता बदल होत असतो. गेल्या वेळी त्याला अपवाद झाला होता, परंतु यावेळी पुन्हा काँग्रेस प्रणित सरकार तिथे आलेलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलची बरीचशी चर्चा होती आणि एकदाचं ते नाव पण फायनल झालेलं आहे. अजून शपथविधी व्हायचा आहे. सर, केरळासमोर पण वेगळीच आव्हानं असतात नेहमी, कारण त्याचं डेमोग्राफिक आव्हान आहे. केरळमधलं पहिलं आव्हान आहे, केरळमध्ये सतीशन यांच्यासमोर पहिलं आव्हान आहे ते म्हणजे अंतर्गत सत्ता स्पर्धेचं आहे. सत्ता कारण स्पर्धेचं. वेणुगोपाल वगैरे काही गप्प बसतील असे काही राजकारणी नाही आहेत आणि दिल्ली इंटरफिअर करणार नाही असं म्हणणं ही हास्यास्पद असणार आहे. पण त्यांच्या जमेच्या बाजू काय आहेत, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे शिक्षण, आरोग्य या बाबतीत त्या राज्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा अतिशय चांगला आहे. परंतु प्रायव्हेट सेक्टरचे जॉब्स निर्मितीचा जर विषय घेतला तर तो प्रायव्हेट सेक्टरच्या जॉब निर्मितीचा विषय खूप मोठ्याने ऐरणीवर आलेला आहे. त्यांचं कर्ज खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 38% कर्ज GDPच्या आत्ता जाऊन पोहोचलेलं आहे आणि तेवढी परतावा करायची क्षमता आत्ता त्यांच्या कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये मला दिसत नाही. त्यांची कर्ज घेण्याची फ्रिक्वेन्सी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु त्या प्रमाणात प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणू ती इन्व्हेस्टमेंट मला काही दिसत नाही आहे. त्यामुळे कर्ज परत करायची क्षमता दिवसेंदिवस त्यांची कमी होत चाललेली आहे आणि हे खूप डेंजरस आहे. पण आता जमेची बाजू काय आहे, तर सर्व्हिसेस सेक्टर विच इज अ बॅकबोन ऑफ केरला तो 55% आहे. टुरिझम अतिशय चांगला आहे, परंतु मॅन्युफॅक्चरिंग 10 ते 11%च आहे फक्त. ॲग्रिकल्चरची ग्रोथ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था कशावर अवलंबून आहे, तर एकेकाळी जसं आपल्याकडे कोकण मुंबईतनं येणाऱ्या मनी ऑर्डरवर अवलंबून होतं, तसं तिथली अर्थव्यवस्था ही गल्फ कंट्रीमधून येणाऱ्या फॉरेन डायरेक्ट म्हणजे काय घरगुती जी आपल्याकडे पैसे ट्रान्सफर होतात त्याच्यावर त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आणि कर्जाचा आकडा खरंच वाढत चालला आहे. 4,85,000 कोटी इतकं प्रचंड मोठं कर्ज आहे. आणि संपूर्ण जर त्यांचा रेव्हेन्यूचा आउटलेक जर आपण पाहिला की रेव्हेन्यू जो येतो तो कुठे जातो, तर 78% रेव्हेन्यू हा फक्त पगार, त्याच्यानंतर पेन्शन, वेलफेअर स्कीम या सगळ्यावर जातोय. आता तिकडे पण निवडून येण्याकरता भरमसाठ आश्वासनं प्रत्येकाने दिलेली आहे आणि ती जी आश्वासनं काँग्रेसने दिलेली आहेत ती जर पूर्ण करायची असतील तर आता उदाहरणार्थ महिलांना 25 लाखाचा मेडिकल इन्शुरन्स त्यांनी प्रॉमिस केला आहे. हे कुठून आणणार आहेत पैसे मला खरंच कळत नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि ह्याच्याकरता जर त्यांनी बॉरोईंग केलं तर इन्शुरन्स देण्याकरता बॉरो केलं तर याच्यातनं निर्माण काहीच होत नाही.
म्हणजे 1 रुपया टाकला तर ₹1.25 आला तर त्याच्यात काहीतरी गंमत आहे. इथे 1 रुपया टाकल्यानंतर एक दमडी येणार नाही आहे यांना. मग हे सगळं चालवणार आहेत कसं? बघा, हे सगळं आश्वासन देणं सोपं आहे. मला असं राजकारण्यांना कधी कधी या वेलफेअरचा फटीग काही येऊ शकतो की नाही, अशी एक मला इथे प्रश्न विचारावा असं वाटतो. त्यामुळे असं जे आहे, केरळाचं जे आव्हान आहे सर्वात मोठं, ते आत्ताचा आर्थिक डोलारा त्यांचा अ, सुधारण्याचं फार मोठं आव्हान आहे. या सगळ्यांनी निवडून येताना हेडलाईन्स तर दिल्या आम्हाला. आता पत्रकार रिअल स्टोरी शोधायला सुरुवात करतील तेव्हा त्याला कळेल, आणि मग पत्रकार यांच्यासाठी चांगले नसतील, कारण ते रिअल स्टोरीज मध्ये ती फाटकी झोळी कशी आहे ते दाखवत जातील. अगदी बरोबर आहे. केरळमध्ये सर तुम्ही म्हणाल तो महत्वाचा उल्लेख आहे की कारण गल्फ मधून येणारा पैसा हा त्यांच्याकडे फार महत्वाचा आहे. मी जेव्हा जेव्हा इलेक्शन कव्हर करायला गेले किंवा गल्फमध्ये जेव्हा प्रॉब्लेम झाले तेव्हा तिथे अनेक लोक ड्रायव्हिंगचं काम करायचे आणि म्हणायचे की जो मैं वहां 75,000 कमाता था, आज यहाँ पे 5 या 7,000 पे काम कर रहा हूँ. म्हणजे तो जो एक सगळा भाग आहे आणि ही संख्या प्रचंड मोठी आहे केरळातली. अ, ती आव्हानं Absolutely. असणार आहेत कारण गल्फमध्ये सगळीकडे आता आपण राजकीय म्हणजे युद्धाचे सगळे सावट त्याच्यातली सगळी अर्थव्यवस्था जागतिक पातळीवरची हे बघितली तर केरळ त्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणारं राज्य असणार आहे. एकंदर काय तर आपण बघितलं की मुख्यमंत्री आलेले आहेत, त्यांनी विजय मिळवला आहे, त्यांनी सत्ता स्थापन झालेली आहे, केरळात होईल शपथविधी कधीही. परंतु या सगळ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते आर्थिक आव्हान आहे आणि त्यासाठी जो समान धागा सगळ्यांसाठी एक म्हणायला हवा तर ज्याला रेवड्या वाटण्याचं हे जे सुरू केलेलं आहे सगळ्या राजकीय पक्षांनी, त्याबद्दल सगळ्यांना गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा हे संकट प्रत्येक राज्यासमोर या ना त्या स्वरूपात उभं ठाकणारच आहे. बघूया काय होतं ते. तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. प्रेम तुमचं जे आमच्या शोवर आहे ते असंच वृद्धिंगत ठेवा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.